विदाउट नंबर प्लेट साइडला घे गाडीचे. नमस्कार. शहर वाहतूक शाखा शिर्डी याच्यातर्फे नियमित नाकाबंदी चेकिंग वाहनांची चालू असते. तीच चेकिंग आज रोजी चालू आहेत. लक्ष्मीनगर चौक हा भर वस्तीतला चौक असून या ठिकाणी जे मोटरसायकल विदाऊट नंबर प्लेट, त्याचप्रमाणे लायसन नसलेले, फॅन्सी नंबर प्लेट, त्याचप्रमाणे हे ज्या गाड्या पासिंग झालेल्या नाहीत, अगर ज्या गाड्यांना त्यांनी जुनी गाडी घेऊन ते वापरत आहेत, अशा प्रकारच्या गाड्या चेक करून त्यांच्यावर कडक कारवाई चालू आहेत. ही कारवाई नियमित चालू असते. लक्ष्मीनगर चौक, त्याचप्रमाणे पिंपळवाडी चौक, त्याचप्रमाणे RBL चौक, अशा मोक्याच्या ठिकाणी आणि वर्दळीच्या ठिकाणी या अशा प्रकारची वाहनं चालू नाहीत. आणि यापूर्वी पण शहर वाहतूक शाखेने सर्वांना आव्हान केले होते की आपण आपल्या मोटरसायकलचा मागे पुढे नंबर प्लेट असावा, त्याचप्रमाणे आपला लायसनधारक यांनी वाहन चालवावे, कोणत्या प्रकारचे टेबल शीट जाऊ नयेत आणि साई भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही, यासाठी हा जो रोड आहे, मेन रोड आहेत, त्याचप्रमाणे साई भक्तांची वर्दळ असलेला रोड आहेत. तर या ठिकाणी शिर्डी शहर वाहतूक शाखेतर्फे माननीय पोलीस अधीक्षक साहेब राकेश ओला साहेब, त्याचप्रमाणे ॲडिशनल SP श्रीरामपूर, त्याचप्रमाणे SDPO शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक मॅनपॉवर घेऊन या ठिकाणी चेकिंग चालू असते. आता इथं शहरामध्ये काही वेळेस असं दिसून येतं, शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर काही मुलं स्पोर्ट्स बाईक्स वगैरे अशा प्रकारच्या बाईक्स घेऊन ओव्हर स्पीडिंग करताना दिसतात, स्टंटबाजी करताना दिसतात आणि वेगवेगळे आवाज काढणारे सायलेन्सर वापरताना दिसतात. तर त्याच्याविषयी काही कारवाई होणार आहे का किंवा केली आहे का काही? यापूर्वी सुद्धा आम्ही अशी कारवाई केलेली आहेत. त्याचप्रमाणे हे जे स्पोर्ट्स बाईक वापरतात, वेगवेगळे प्रकारचे आवाज काढून चालतात, या प्रकारचे ज्या शहरामध्ये आतील भागांमध्ये जे पेट्रोलिंग चालू असते, मोटरसायकल पेट्रोलिंग, त्याचप्रमाणे जीप पेट्रोलिंग, आणि ह्या वाहनांना कारवाई करून यांची पुढील कारवाईसाठी RTOच्या ताब्यातसुद्धा आम्ही देण्यात येते. त्याचप्रमाणे RTO श्रीरामपूर आणि आमचे पोलीस पथक हे संयुक्तिक आम्ही कामगिरी चालू असते. RTO यांच्या वेळोवेळी आठवड्यातून, 15 दिवसातून, 1 महिन्यातून त्यांचा कॅम्प 2 दिवस या ठिकाणी असतो. त्याप्रमाणे आमची संयुक्तिक कारवाई चालू असते आणि यापुढे बी कारवाई चालूच राहणार आहेत. तर आम्ही सर्वांना आव्हान केलेलं आहे की आपण अशा प्रकारच्या कोणतेही बेकायदेशीर कारवाया करू नयेत आणि सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाहतूक चालावी यासाठी सहकार्य करावे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे नगरपालिका शिर्डी आहेत यांनीसुद्धा जड वाहतुकीसाठी रस्त्याच्या वळण रस्ता आम्ही मंजुरी घेऊन आम्ही वळण रस्ता सुरू केलेला आहे. तो लक्ष्मीनगर चौक या ठिकाणून जाऊन तो RBL चौक या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता केलेला आहे. वेगवेगळे मार्गदर्शन त्यांना फलक लावलेले आहेत. त्याचप्रमाणे ST महामंडळ बस यांनासुद्धा आम्ही त्या प्रकारचे पत्रव्यवहार केलेला आहेत. त्याचप्रमाणे त्यांचीसुद्धा मदत घेतलेली आहेत. आता येणारा पुढचा काळ हा रामनवमी, गुरुवार, सुट्टीचा काळ, शनिवार, रविवार या मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यासाठी आम्ही साई भक्तांना त्रास होऊ नये आणि हा जो वर्दळीचा मेन रोड आहे या ठिकाणी जड वाहतूक जाऊन कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी आम्ही सर्व जड वाहतूकदार, ST महामंडळ, त्याचप्रमाणे दूध टँकर, पेट्रोल टँकर, डिझेल टँकर यांना आव्हान केलेले आहे की आपण याच रस्त्याचा मार्गाचा अवलंब करावा आणि असे बेकायदेशीर आम्हाला दिसून आल्यास आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहोत. मोठमोठ्या शहरांमध्ये जसं आम्हाला पाहायला मिळतं की जे विचित्र आवाज करणारे जे बाईकचे सायलेन्सर्स आहे त्यांचा JCB खाली किंवा रोड रोलर खाली चुराडा करताना दिसतंय. तर अशा प्रकारची काही कारवाई शिर्डीमध्ये दिसेल का? अगदी बरोबर आहे. अशा प्रकारचे वाहने मिळून आल्यास हे असे सायलेन्सर जमा करून त्यांच्यावर चालान करून RTOच्या समोर यांच्यावर बाकीचा फाईन करून त्या बुलडोजर खाली हे तोडण्याचे कामकाज आम्ही करणार आहोत आणि यापूर्वी पण आम्ही तशा कारवाया केलेल्या आहेत आणि यापुढे बी अशा कारवाई चालू राहणार आहेत.